आज जरा थोडंसं वेगळंच नियोजन होतं. बुडबिडी खाटलाय मस्तपैकी. तर रानातलं बुड घालून आपण कुठं ट्रेकिंगला जाणार नाही, तर आपण रानात जाणार. तर आता सीन होता सोया काढायचा होता. ऊन तर नेक्स्ट लेवल बेकार रे. अशा हातामध्ये हँड ग्लोव्ह घालून विक्री पेपरच्या मागं असतं का नाही, तसला हँड ग्लोव्ह आहे बघा. सोया काढताना लागते जरा थोडं जुगाड करावं लागतं. की आपली 3 वाट पाहिजे, त्यातली पहिली 2 तर वाटपात संपवायची होती. सोया काढून ढीग घालून ठेवायचं होता. उद्या मळायचं म्हटलं, तिसरं वाटप काढून पहिलं वाटप झालं एकदा सक्सेसफुल डन. मग जरा म्हणतात 2 तर धुंडीवे जरा. मग आपल्या रानाखालीच एक पूल असल्यासारखं एक लोकेशन आहे, तर त्याच्यात पाणी आहे का नाही म्हटलं बघायचं आधी. तर काय त्याच्या बाहेर पाणीच नाही. त्याच्यासारखी वाईट परिस्थिती आपल्याला आज कळाली पाण्याची किंमत. पाणी आहे परंतु तोंड द्यायच्या मापाचं पाणी नाही. मग काय पाणी प्यायचं असते, तिनंच तोंड घातलं मस्तपैकी फ्रेश झालं पाहिजे. मग बाईला विषय तो आहे लागले त्या गायनं पाणी पिऊन प्यालो आणि अचानक झटका बसल्यासारखा सीन झाला. पाऊस अचानक नाला पडायला. आता करायचं तर काय, जेवढं पाडले तेवढं एका जागी गोळ ढीक करून ठेवावं म्हटले, तर एकच वाटप ठेवलं झाकून. तोपर्यंत पाऊस चालू झाला. शेतकरी इज अ किंग म्हणताय ना बघा. या सगळ्या वरंबळीत जेवायचं राहिलं दुपारचं. मग पाऊस पडतो तोपर्यंत म्हटलं जेवण तर घेऊया आपण. काय लई स्टँडर्ड काही नाही काय घरात